यानंतर जाऊयात नागपूरमध्ये. लवकरच नागपूरमध्ये तुम्हाला काही गाड्या पेट्रोल पंपांऐवजी चार्जिंग स्टेशन्सवरती रांगा लावताना दिसेल. कारण देशातली विजेवर चालणारी पहिली कार नागपूरमध्ये दाखल झाली आहे. 27 मे पासून ती नागपूरकरांच्या सेवेमध्ये दाखल होतीये आणि त्या कारची वैशिष्ट्ये जाणून घेतली आहेत आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी. केंद्र शासनाची विजन 2030 ची विजन ही आहे की भारत देशामध्ये आज ज्या गाड्या चालतात आहेत त्याच्या बदल्यामध्ये रस्त्यावर असावेत फक्त इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि त्याची सुरुवात 27 तारखेला नागपूरहून होणार आहे. ओलाच्या मार्फत 200 पब्लिक ट्रान्सपोर्टच्या अशा पद्धतीच्या गाड्या ह्या नागपूरमध्ये एका पायलट प्रोजेक्टमध्ये चालणार आहेत. 200 गाड्या नागपूरला आलेल्या आहेत आणि ह्या ओलाच्या ज्या गाड्या आहेत त्या रस्त्यावर अशा पद्धतीनं फ्लीटमध्ये चालणार आहे. ही गाडी जी आहे ती आहे E2O प्लस महिंद्रच्या ह्या खास बनवलेल्या गाड्या आहेत आणि ह्या इलेक्ट्रिसिटीवर चालतात. आपण बघू शकतो की अशा पद्धतीनं ह्या 4 सीटर गाड्या आहे आणि इलेक्ट्रिक कनेक्शनवर ह्या चालतात. आपण बघू शकतो की प्रत्येक गाडीला अशा पद्धतीनं हे चार्जिंग पॉइंटवर लावण्यात आलेलं आहे. गाडी चार्ज झाली की ती गाडी चालायला तयार आहे. आपण ह्या पद्धतीनं चार्जिंग होत आहे ते बघू शकतो. नेहमीच्या गाड्यांमध्ये इथं पेट्रोल भरण्यात येतं, मात्र ह्या गाडीला इथे अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक चार्जर लावण्यात येत आहे आणि अशा पद्धतीनं ही गाडी चार्जिंगला लावण्यात आलेली आहे. ही संपूर्ण ओलाची 200 गाड्यांची अशी फ्लीट रस्त्यावर येणार आहे 27 तारखेला आणि त्यानंतर नागपुरात जवळजवळ 25 असे चार्जिंग सेंटर्स बनवण्यात येणार आहे. कारण जर का हा पब्लिक ट्रान्सपोर्टचा भाग आहे आणि समाज जीवनामध्ये जर का ह्या गाड्या सामावून घ्यायच्या असतील तर जसे पेट्रोल पंप आहेत तशाच पद्धतीनं हे चार्जिंग सेंटर्स असणं सुद्धा गरजेचं आहे. मात्र ही गाडी आतमध्ये कशी आहे हे आपण ह्या गाडीमध्ये एक राईडला जाऊया, तुम्हाला दाखवतो. या नवीन E2O प्लस गाडीचा आपण एक छोटासा राईड घेऊया. आपण बघू शकतो की ही 4 लोकांच्या बसण्याची खरं तर ही मागची सीट आहे आणि ही टॅक्सी म्हणूनच पहिल्यांदा नागपुरात वापरल्या जाणार आहे. ही संपूर्णरित्या इलेक्ट्रिक गाडी आहे आणि पूर्णतः ऑटोमॅटिक आहे. त्यामुळे ड्रायव्हरचा पाय जिथे असतो तिथं आपण बघू शकतो की फक्त ॲक्सिलरेटर आणि ब्रेक या 2च गोष्टी आहे इतर ऑटोमॅटिक गाड्यांसारख्या. आणि त्याचप्रमाणे ही फ्लीट म्हणून वापरल्या जाणारे प्रत्येक गाडीला अशा पद्धतीची ही स्क्रीन समोर आहे. ही जी स्क्रीन आहे ही खरं तर यावर GPRS असो इतर म्युझिक असो हे सर्व सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. जो इथं कन्झ्युमर बसलेला आहे त्याला सुद्धा आपल्या आवडीचं गाणं कसं निवडता येईल ह्याची सुद्धा सोय या गाडीमध्ये केल्या गेलेली आहे. संपूर्णरित्या वातानुकूलित अशी ही गाडी आहे. अत्यंत मॉडर्न अत्याधुनिक टेक्निक वापरलं गेलेलं आहे ह्या गाडीमध्ये आणि ही गाडी आता खरं तर जनरेशन नेक्स्टची गाडी, जनरेशन नेक्स्टची वाहतूक आणि विजन 2030 ज्यामध्ये भारतामध्ये इलेक्ट्रिक गाड्या ह्याच चालताना रस्त्यावर दिसावा हा जो काही पर्यावरण आणि त्याचबरोबर फ्युएलला घेऊन जो काही संकल्प भारत शासनानं केला आहे तो पूर्ण करण्यासाठी हे आजचं त्यांचं पहिलं पाऊल हे मानलं गेलं पाहिजे. नागपुरात हा प्रयोग किती सफल होतो ह्यावर देशात ह्याचं काय होतं ते भविष्य अवलंबून आहे.